प्रमोद, नक्कीच प्रमोद सुद्धा अनुभवी असा गोलंदाज गोकुळगाव संघासाठी. पहिलं षटक घेऊन येतोय प्रमोद, गोकुळगाव संघाचा गोलंदाज. नक्कीच स्पर्धेची सुरुवात चांगल्या कामगिरीने करण्याची अपेक्षा असेल दोन्ही संघांची, कारण एक मानाची स्पर्धा आपण खेळतोय आणि प्ले ऑफ मध्ये जर पोहोचायचं असेल तर प्रत्येक सामना महत्वाचा आहे. श्री उत्तम पाटोळे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं स्वागत असेल. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू खेळ करण्यासाठी सज्ज असेल दिगंबर पांढरे इज ऑन स्ट्राइक. गोलंदाज प्रमोद. पहिलाच हाफ ट्रॅकर चेंडू कायसा मिसजस्ट करतोय यष्टीरक्षक. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर संघाचं खातं उघडताय. या चौकारानं 4 धावा मिळत आहेत तुते संघाला. नक्कीच या ग्राउंडचे क्युरेटर, पाणी महत्वाचं असतं आणि पाणी मारण्याचं काम उत्तम पाटोळे चांगल्या प्रकारे करतात. त्यांचं नक्कीच आभार, स्वागत. हो, चांगला असा फटका एक साईडच्या दिशेनं चेंडू जातोय. दिगंबर पांढरे, मी म्हटलं होतं दिगंबर पांढरे एक वादळ आहे आणि सुरुवात छान, अतिशय सुरेख सुरुवात. या चौकारानं 4 धावा मिळत आहेत. धन्यवाद. सलग 2 चौकार 2 चेंडू, अतिशय सुरेख सुरुवात तुते संघाची. नक्कीच अनुभव आपला आपणच लावतायत दिगंबर पांढरे. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं, लेग साईडच्या दिशेनं. सुंदर चौकार बघायला मिळाला. या 4 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या 4 न वाढते 12. धन्यवाद. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार, सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी दिगंबर पांढरे पूर्णपणे फॉर्म मध्ये दिसत आहेत. हो, फ्रंट फुटून आणण्याचा प्रयत्न, बॅटची इनर घेऊन चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे दिशेनं जातो. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण, परंतु चौकार. क्या बात आहे, लाजवाब फटकेबाजी. धन्यवाद. अतिशय सुरेख फलंदाजी, आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवतायत दिगंबर पांढरे. सलग 4 चौकार 4 चेंडू. सुरेख आता डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न, फॉलोअर मध्ये सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतात फील्ड आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे 16. 5 चेंडूचा खेळ पूर्ण. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रमोद मात्र संघर्ष करतो या षटकामध्ये. बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन स्लिप मध्ये चेंडू जातोय. चेंडू सलामी देतोय चौकाराला. या चौकारानं 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 20 धावा. पहिलं षटक समाप्त. अतिशय सुरेख सुरुवात तुते संघाची. नक्कीच आपलं कौशल्यपूर्ण अशी फलंदाजी, चांगलीशी प्लेसमेंट, चांगलं टेक्निक बघायला मिळतं दिगंबर पांढरे यांच्या बॅट मधनं. नक्कीच पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा तुते संघाने फटकावल्या. अतिशय सुरेख सुरुवात या सामन्याची. नक्कीच वेल बिगिन इज हाफ डन असं म्हणतात. प्रारंभ महत्वाचा असतो, सुरेख सुरुवात महत्वाची असते.
आणि नक्कीच त्यात यश मिळतंय तू ते सांगायला. दुसरं षटक घेऊन येतोय द मॅन फ्रॉम गोकुळगाव, या शहापूर तालुक्याचा एक खऱ्या अर्थानं गोलंदाजी मधला हिरा, त्याचं नाव आहे जेडी. प्रत्येक क्रिकेट रसिक या मैदानावर ज्याच्या गोलंदाजीचा फॅन आहे असा जेडी आता मात्र गोकुळगाव संघासाठी तारणार ठरतोय की काय, नक्कीच हे षटक पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दुसरं षटक, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल जेडी. आता मात्र स्ट्राइक सांभाळतोय पहिल्यांदाच सचिन. दुसरं षटक, पहिला चेंडू. ओ चांगला असा चेंडू, हाफ ट्रॅकर होता आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता सचिन या फलंदाजाचा. या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली, नक्कीच विश्वास विषय. स्वागत असेल. अतिशय सुरेख गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा जेडी. नक्कीच पुन्हा एकदा वॉड बॉलिंग, सुंदर चेंडू, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ. यष्टीरक्षक काहीशी मिस्टेक करतोय परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 20. मी म्हटलं होतं जेडी असं नाव आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये कौशल्य आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये एक धार आहे, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ, अतिशय सुरेख गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा फटका, लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. प्रमोद फंबल करतोय, मिसफील्ड होते त्या ठिकाणी गोकुळगाव संघाकडनं. ज्या ठिकाणी एक धाव परंतु त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. नक्कीच एक एक धाव महत्वाची आहे. धावसंख्या 2 वाढतीये, धावसंख्या होतीये 22. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जेडी गोलंदाजी सज्ज. सुरेखा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्लेसमेंट दिसतंय. स्लीप मध्ये चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मिळते या चेंडूवर, धावसंख्या 1 वाढतीये, 23 धाव होत आहेत तू ते संघाच्या. अजूनही कोणत्याही प्रकारचा गडी बाद करण्यात यश मिळालं नाहीये गोकुळगाव संघाला, कारण दिगंबर पांढरे चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत, उत्तम फॉर्म मध्ये दिसत आहेत. पुन्हा एकदा जेडी गोलंदाजी सज्ज आहे. आता मात्र दिगंबर स्ट्राइक सांभाळतायत. चांगलासा डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र अपील करतायत लेग बिफोर विकेट, पंचांचा निर्णय. आणि एक मोठा धक्का बसतोय तू ते संघाला दिगंबर पांढरे यांच्या रूपानं. वॉट अ बॉलिंग. धन्यवाद. DRS चा वापर करतात या ठिकाणी तू ते संघ. दिगंबर पांढरे या चेंडूवर पंचांकडनं लेग बिफोर विकेट दिले गेले, परंतु या ठिकाणी थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत. डिसिजन इज पेंडिंग. श्री दत्तात्रयजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं SPL च्या वतीनं स्वागत असेल. नक्कीच दिगंबर पांढरे एक बहुमूल्य अशी विकेट आहे आणि तो निर्णय येणं बाकी आहे, कारण वैयक्तिक 20 धावा पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाला. 4 चौकार, 5 चौकार बघायला मिळेल आपल्याला दिगंबर पांढरे यांच्या बॅट मधनं. ती विकेट महत्वाची असेल गोकुळगाव संघासाठी. आणि थर्ड अंपायर डिसिजन इज आउट. नक्कीच एक मोठी विकेट पटकावण्यात यश मिळत आहे गोकुळगाव संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी जेडी आपल्या कौशल्याचा वापर करताना नक्कीच गोलंदाजी मध्ये आपलं कौशल्य दाखवतायत, स्किल दाखवतायत. अतिशय सुरेख गोलंदाजी, एक मोठा गडी बाद होतोय दिगंबर पांढरे यांच्या रूपानं. नवीन फलंदाज मैदानात येतोय.
नक्कीच या व्यासपीठावर उत्तमजी पाटोळे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय. वैभव पाटोळ्यांना विनंती करतोय की आपण आले. उत्तम पाटोळ्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. वैभव सॉरी प्रशांत बॅटिंग. नेक्स्ट बॅट्समन प्रशांत मैदानात येतोय. दिगंबर पांढऱ्यांची जागा घेतोय. उत्तम गोलंदाजी होते या ठिकाणी गोकुळगाव संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आणि एक बहुमूल्य गडी बाद करण्यात जेडीला यश मिळालंय. मी म्हटलं होतं जेडी एक तंत्रशुद्ध असा गोलंदाज आहे. हो, डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रशांतला माहिती आहे की शेवटचा चेंडू या षटकातील नक्कीच डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आहे. जेडी या गोलंदाजाची गोलंदाजी ज्याप्रमाणे सनरायझर्स हैदराबाद मध्ये राशिद खान ज्याची इकॉनॉमी ही IPL मध्ये सर्वश्रेष्ठ ठरली, असा राशिद खान त्याला प्रत्येक फलंदाज डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत होता. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जेडीला प्रत्येक येणार जो खेळाडू तो डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण जेडी एक भेदक गोलंदाज आहे. 2 षटकानंतर तुते संघाची धावसंख्या होती 23 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा होत्या. मात्र जेडी तो आला, त्यानं पाहिलं आणि त्याने उत्तम गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा आणि एक बहुमूल्य दिगंबर पांढरे यांची विकेट. नवीन गोलंदाज येतोय गोकुळगाव संघासाठी आकाश. पुन्हा एकदा सचिन स्ट्राइक सांभाळतोय. गोलंदाजी सांभाळतोय आकाश गोकुळगाव संघासाठी. या दिवसातील दुसरा सामना रंगतोय गोकुळगाव वर्सेस तुते संघ. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गोकुळगाव संघानं. आता मात्र काहीसा कमबॅक करतोय गोकुळगाव संघ. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावानंतर दुसरं षटक चांगला रित्या खेळून काढलं गोकुळगाव संघानं. पुढचा चेंडू बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय सुरेख सुरुवात या षटकाची. आकाश या गोलंदाजीच्या मार्फत. नक्कीच क्रिकेट म्हटलं, गोलंदाजी म्हटली की लाईन अँड लेंथ महत्वाचे असते, व्हेरिएशन महत्वाचं असतं. त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दिसतंय गोकुळगाव संघाकडनं. सुरेख फटका. आता मात्र चेंडू जातोय त्या ठिकाणी. जेडी तैनात आहे, कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. एक मोठा झटका बसतोय सचिनच्या रूपानं. सचिन टू द पॅव्हलियन. अतिशय सुरेख गोलंदाजी आकाशकडनं बघायला मिळतीये. सचिन माघारी परततोय. नक्कीच फलंदाज नवीन फलंदाज मैदानात येतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रदीप. नक्कीच SPL स्पॉन्सर्स आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेब, नक्कीच त्यांचा संघ या ठिकाणी गोकुळगाव संघ खेळतोय. त्यांच्या लाख लाख शुभेच्छा असतील त्यांच्या संघाला. नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा दुसरा दिवस पर्व तिसरे. नक्की दुसरा सामना रंगतोय गोकुळगाव वर्सेस तुते संघ. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता मात्र कमबॅक करतोय गोकुळगाव संघ. 2 गडी बाद होत आहेत. तुते संघाचे नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रदीप. स्ट्राइक सांभाळतोय प्रशांत. सुरेख फटका. पुन्हा एकदा कार्बन कॉफी शॉट म्हणावं लागेल. पुन्हा एकदा जेडी तैनात. व्हॉट अ कॅच. धन्यवाद. अतिशय सुरेख गोलंदाजी. क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिप महत्वाची असते, भागीदारी महत्वाची असते. दिगंबर पांढरे यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख सुरुवात करून दिली, पण पार्टनरशिप कुठेतरी ब्रेक झाली आणि त्याचा परिणाम या ठिकाणी काहीशी अवस्था संथ या ठिकाणी दिसते तुते संघाची. 3 बहुमूल्य विकेट्स या ठिकाणी गमावल्या. आता मात्र पार्टनरशिप महत्वाची असेल तुते संघाला, परंतु आकाश सुंदर गोलंदाजी करतोय गोकुळगाव संघासाठी.
आणि उत्तम 2 झेल बघायला मिळाले जेडी यांच्याकडनं. त्यांचा अनुभवाचा पूर्णपणे वापर दिसतो. चांगल्या प्रकारचं फील्ड प्लेसिंग दिसतंय गोकुळगाव संघाकडनं. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राइक सांभाळतोय. नवीन फलंदाज तुषार. आकाश 3 चेंडूंमध्ये 2 बहुमूल्य विकेट. हॅट्रिक चेंडू असेल, हॅट्रिक बॉल असेल हा आकाशसाठी. आता मात्र या चेंडूचा फायदा घेताना दिसतंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव मिळतीये तुते संघाला. या एका धावेनं धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या 1 न वाढली. 24 धावा, 3 गडीबाद. नक्कीच आकाश सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू, 1 धाव, 2 बहुमूल्य विकेट. अतिशय सुरेख गोलंदाजी. या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढणे सज्ज असेल तुषार. चांगला असा फटका, चांगला असा ड्राईव्ह दिसतोय ऑफसाईडच्या दिशेनं, परंतु 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी. या एका धावेनं धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या होते 25. नक्कीच तुते संघ एक नावाजलेला संघ या शहापूर तालुक्यातील. अनेक नामवंत फलंदाज गोलंदाज या संघामध्ये आहेत. त्याला रोखायचं असेल तर उत्तम प्रकारची गोलंदाजी, कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागेल गोकुळगाव संघाला. पण गोलंदाजी ताकद आहे गोकुळगाव संघाची. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश. चांगला असा फटका. आता मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रफ फॉर 4 रन्स. 4 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी. या चेंडूवर डोळ्यांचं पारणं फेडावा असा फटका बघायला मिळाला. या 4 धावांनी तुते संघाची धावसंख्या पोहोचती आहे 29 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडीबाद. मी म्हटलं होतं की पार्टनरशिप महत्वाची असते आणि ती पार्टनरशिप कुठेतरी आता मात्र तुते संघ त्यावर वर्क करतोय. पुन्हा एकदा पहिलं षटक ज्या गोलंदाजानं खेळून काढलं होतं तो गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय प्रमोद. स्ट्राइक सांभाळतोय तुषार. नक्कीच बॅलन्स अवस्थेत हा सामना चालू आहे आतापर्यंत. चांगला असा फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स फॉर 4 रन्स. 4 धावा मिळतात. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. नक्कीच आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना दिसत आहेत. उडत्या पाखराला परतीची तमन्ना असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. ती दिशा दाखवतोय हा फलंदाज. चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकाराच्या दिशेनं. पुन्हा एकदा प्रमोद आपल्या गोलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसतोय. सुरेख फटका. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. उत्कृष्ट झेल बघायला मिळतोय गोकुळगाव संघाकडून. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळ. नक्कीच या पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. प्रमोदला मात्र या ठिकाणी विकेट मिळतीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे 33 धावा, 4 विकेटचं पतन. नक्कीच आता मात्र द ऑलराऊंडर पर्सनॅलिटी ज्यानं गेल्या वर्षीच्या प्रत्येक सामन्यामध्ये तुते संघासाठी मोलाची भूमिका बजावली होती तो फलंदाज गोलंदाज याची ख्याती असा रोहन मैदानात येतोय. प्रमोद मात्र कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर विकेट्स मिळवली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. चांगलासा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय साईडच्या दिशेनं. या ठिकाणी जेडी कलेक्ट करतो चेंडू. या चेंडूवर 1 धाव मिळते तुते संघाला. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या आली 34 धावा. 34 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच अतिशय टिचून गोलंदाजी करतायत गोकुळगाव संघाचे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा होत्या, परंतु आता मात्र धावसंख्या 34 वर पोहोचते.
उर्वरित 15 चेंडूंमध्ये अवघ्या 14 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोळकोगावल संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रमोद प्रमोद टू रोहन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये चेंडूवर. रोहन पूर्णपणे बीट. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 34 धावा, 4 गडी बाद तुते संघ. ओ चांगला असा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ एक मिस्टेक, परंतु ही मिस्टेक किती भारी पडतीये हे येणारी वेळच ठरवेल. कारण रोहन तुते संघाचा तारणहार आहे, यात काही शंका नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय प्रमोद, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय. ही विकेट कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जात आहे. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या झाली 35. हे झेल टिपण्याचं सुद्धा कौशल्य असतं. आमचे स्कोरर मित्र सतीशजी पाटोळे सांगतायत की झेल टिपण्याचं सुद्धा कौशल्य असतं. अतिशय सुरेख चेंडू. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होतोय. अपील फेटाळून लावली. या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 4 षटकानंतर तुते संघाची धावसंख्या होतीये 35 धावा. जखडून ठेवलाय तुते संघाला. पुन्हा एकदा जेडी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या होत्या आणि दिगंबर पांढरे सारखा एक नावाजलेला फलंदाज ज्यानं माघारी परतावं लावलं होतं, असा गोलंदाज जेडी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी. संघाची धावसंख्या होतीये 35 धावा. 4 षटकानंतर 5वं षटक घेऊन येतोय जेडी. आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय रोहन. रोहनला मात्र आता मात्र मोठ्या फटक्यांची कामगिरी करावी लागेल, कारण संघ अडचणीत आहे. ना पद बडा ना कद बडा, मुश्किलों में खडा वही सबसे बडा. रोहनला मात्र ती कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. सुरेख 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 चेंडू. नक्कीच डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. निरंजन सावंत सर हे पंचगिरी सांभाळत आहेत या सामन्याची, आणि मुन्ना पठाण सर नावाजलेले असे पंच. सुरेख फटका. चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेनं. हेलिकॉप्टर शॉट म्हणावं लागेल. महेंद्रसिंग धोनी ज्यानं या फटक्याची निर्मिती केली, तो फटका बघायला मिळाला रोहनच्या बॅट मधनं, परंतु ताकद कमी पडली. नक्कीच धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या होते 36 धावा. जेडी पुन्हा एकदा गोलंदाजी दुरा सांभाळतायत. चांगला असा फटका. पुन्हा एकदा चेंडू येतोय स्ट्रेट रिजनच्या दिशेनं. त्या ठिकाणी प्रमोद उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण करतायत. 1च धाव मिळते तुते संघाला. धावसंख्या 1 वाढते. स्कोर गोज ऑन 37 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. आत्मविश्वास महत्वाचा असेल. स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवावा लागेल रोहनला. व्हॉट अ बॉलिंग. ब्लॉक होल चेंडू. यॉर्कर चेंडू. एक क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. जेडी नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज जेडी. नक्कीच सुनील भोंडिवले सर, नक्कीच गोकुळगाव संघाचे समर्थक, नक्कीच या SPL चे स्पॉन्सर्स हा सामना बघत असतीलच. नक्कीच त्यांना जेडीच्या गोलंदाजीचं कौतुक असेल, यात काही शंका नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. बॅटची एज घेऊन येणारे घेऊन की चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. रोहन एक बहुमूल्य विकेट तुते संघ गमावतोय. जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदूर. यानंतरचा होणारा सामना रमेश स्पोर्ट्स साडगाव वर्सेस
वीरा स्पोर्ट्स नडगाव दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस कबोस कक्षामध्ये यायचं आहे. रमेश स्पोर्ट्स साडगाव वर्सेस वीरा स्पोर्ट्स नडगाव दोन्ही संघाचे कर्णधार. नवीन फलंदाज येतोय हरेश पांढरे. जेडी पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज असेल. सामना करतोय हरेश पांढरे. आता मात्र भरकडलेला मारांचा पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये आहेत. वाईट चेंडू एक्स्ट्राच्या रूपानं धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. 38 धावा तुते संघाच्या. नक्की जगडून ठेवलाय तुते संघाला. नामवंत फलंदाजांचा भरणा असून सुद्धा गोकुळगाव संघ त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अतिशय सुरेख टिचून गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. गोलंदाजी सुंदर होते. डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चेंडूला दिशा देतात लेग साईडच्या दिशेनं हरीश. या चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे गोकुळगाव संघाकडनं. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 39 धावा. नक्कीच सुनील भोंडिवले साहेब आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग ज्यांचं पाठबळ या स्पर्धेला लाभलंय. नक्कीच त्यांचा संघ खेळतोय गोकुळगाव संघ. हे पॉवर प्लेचं षटक असेल. पंचांचा निर्णय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी या 2 षटकांमध्ये बघायला मिळेल अशी अपेक्षा असेल तुते संघाकडनं. कारण धावा अवघ्या 39 5 षटकांच्या समाप्तीनंतर. कारण आपण कालचे सामने बघितले हाय स्कोरिंग गेम होत होत्या. तब्बल 80 धावा सुद्धा कमी पडत होत्या या मैदानावर. या 2 षटकामध्ये धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल तुते संघाचा. नक्कीच जितू पाटोळे यांचं सुद्धा आगमन झालंय. अतिशय सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाज येतोय सचिन गोकुळगाव संघासाठी. शॉर्ट रनअप दिसतो या गोलंदाजाचा. अतिशय सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी गोकुळगाव संघाकडनं. चकडून ठेवलंय या ठिकाणी तुते संघाच्या फलंदाजाला हरेश पांढरे. मात्र कामगिरी करावी लागेल. सुरेख फलंदाजी करावी लागेल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फिरकी गोलंदाज त्याचं नाव आहे सचिन. अतिशय सुंदर सुरुवात या षटकाची. चेंडू ऑफ ब्रेक करतोय हा गोलंदाज. हरेश पांढरे संघर्ष करतोय आपल्या फलंदाजीमध्ये. नक्कीच क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस महत्वाची असते. सराव महत्वाचा असतो. ऑफसाईडच्या दिशेने बॅकफुटचं पंच केलेलं चेंडू सर्कल मध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे गोकुळगाव संघाकडनं. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोकुळगाव संघाची. जेडी आपल्या प्रत्येक गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत. सुरेख फटका. आता मात्र चेंडू आपल्या अनुभवाचा वापर करतायत. 1 बाउंस ओव्हर द फॉर 4 रन्स. 4 धावा मिळत आहेत. सुरेख फटका हरेश यांच्या पुढील सामना वीरा स्पोर्ट्स नडगाव वर्सेस साडगाव संघ. रमेश स्पोर्ट्स साडगाव संघ दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस कबॉस कक्षामध्ये यायचं आहे. या इनिंग्स नंतर टॉस होणार आहे. त्यामुळे आपण उपस्थित राहायचं आहे. आणि नडगाव संघानं आपलं प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे.
या चेंडूवर सुरेख फटका बघायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या होतीये 43 धावा. नक्कीच हरेश पांढरे शेवटच्या चेंडू पर्यंत खेळी करावी लागेल तरच एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो तू ते संघ. डिफेन्सिव्ह करण्याचं स्किल आहे तू ते संघाकडे. चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. आता मात्र चांगलासा ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आपल्या चेंडूवर हरीशच्या बॅट मधनं. 2 चौकार बघायला मिळाले हरीशच्या बॅटनं आतापर्यंत. सलग 2 चौकार. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होते 47 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र मिस टाइम होतोय त्या ठिकाणी. जेडी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळते चेंडूवर. काहीच रनअप मध्ये संघर्ष करतोय हरीश. हॅमस्ट्रिंग प्रॉब्लेम दिसतोय. नक्कीच उर्वरित या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगला असा फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार. पंचांचा इशारा. षटकार. 6 धावा. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 54 धावा. 6 षटकानंतर तुते संघाची धावसंख्या होती 54 धावा. नक्कीच या ठिकाणी आयोजकांसाठी उपहार नाश्त्याची सोय आहे. ब्रेकफास्टची सोय सचिन नाश्ता हाऊस यांच्याकडनं. त्यांचा सुद्धा आभार असतील. प्रोप्रायटर सज्जनजी पाटोळे यांच्याकडनं त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी रामजी सासे सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत असेल. सातवं षटक सुरू होत आहे. पहिला चेंडू निरंजन सर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने भर पडतीये. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होतीये 55 धावा. नक्कीच या षटकामध्ये चांगल्या फटक्यांची अपेक्षा असेल तू ते संघाला. परंतु गोकुळगाव संघ नक्कीच तिथून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल कारण आतापर्यंत चांगलं यश मिळालंय ते गोकुळगाव संघाच्या गोलंदाजीला. परंतु समोर फलंदाज आहे हरीश पांढरे. वैयक्तिक 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाले. सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू उसळी घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रफ फॉर 4 रन्स. काहीसा संघर्ष करतोय नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली तर इंजिअर्ड दिसतात त्या ठिकाणी हरीश पांढरे. परंतु फलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवताय. 4 धावा मिळतायत तुझे संघाला. धावसंख्या 4 न वाढते. 59 धावा. आता मात्र काहीचा आकार प्राप्त होतोय या ठिकाणी तुते संघाच्या धावसंख्येला. धावसंख्या होतीये 59 धावा. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करतोय विकास गोकुळगाव संघासाठी. हे षटक महत्वाचं असेल गोकुळगाव संघासाठी सुद्धा आणि तुते संघासाठी सुद्धा. नक्कीच या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा हरीश पांढरे स्ट्राईक सांभाळतायत. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय वाऱ्याच्या वेगानं सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. सह्याद्रीचा छावा.
अतिशय सुरेख फटका. हरीश पांढरे इज ऑन फायर. या 6 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. 65 रन्स, 65 धावा. आता मात्र तुते संघ काहीच कमबॅक करतोय, आपल्या धावसंख्येला आकार देतोय. अजूनही या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच 4 चेंडू मध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल तुते संघाचा. धावसंख्या होती आहे 65 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी. हो, आता मात्र बॅटची एज घेऊन उत्कृष्ट झेल. व्हॉट अ कॅच फ्रॉम जेडी. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट यष्टीरक्षण बघायला मिळतंय जेडी यांच्याकडनं. दिगम हरीश पांढरे माघारी परत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय. प्रवीण नवीन फलंदाज येतोय. नक्कीच 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आता मात्र या 3 चेंडूंवर चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांना अपेक्षा असेल. विकास गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय प्रवीण. 3 चेंडूंचा खेळ या इनिंग्स मध्ये बाकी आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 65 धावा. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफळाचित. फुल टॉस चेंडू. कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ शकला नाही फलंदाज. नक्की पर्वणी होती या चेंडूवर, परंतु घाई करायचे गोकुळगाव संघ. तब्बल 40 मिनिटं आपण खर्चले आहेत. 35 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची असते. नंतर पॅनल्टी भेटेल आपल्याला. प्रत्येक संघाला कळकळीची विनंती आहे की 35 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 66 धावा. तुते संघाच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा. चौथ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा. पाचव्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. आणि आता मात्र या षटकामध्ये 15 धावा तब्बल. ओ, फुलटॉस चेंडू ऑफसाइडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. 1 बाउन्स 2 बाउन्स फॉर 4 रन्स. 4 धावा बांधण्याचा इशारा. त्या चौकारानं धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या होतीये 70 धावा. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाजी करतोय संदीप तुते संघासाठी. नक्कीच आता मात्र फील्ड मध्ये चेंज दिसतोय गोकुळगाव संघाच्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग्स मध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद. धावसंख्या होते 76 धावा. उत्कृष्ट सन्मानजनक धावसंख्या उभारलेली आहे. मी विनंती करतोय साडगाव संघाचा कर्णधार आणि वीरा स्पोर्ट्स नाडगाव संघाचा कर्णधार जगदीश तारवणे यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जायचं आहे आणि टॉस घ्यायचा आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. वीरा स्पोर्ट्स नडगाव संघाचा कॅप्टन आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. उपस्थित आहेत. धन्यवाद. विकासजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. SPL 2020 दुसरा दिवस आणि तिसरी मॅच. टॉस जिंकलाय तो रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघाच्या संघनायकांना. धन्यवाद. विकासजी जाऊन व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. अगदी शॉर्ट ओपिनियन. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय म्हणाल
तिसरं पर्व आहे. याआधी देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळला आहात, यावर्षी देखील खेळताय, काय म्हणाल? नक्कीच ऍक्च्युली तारीफ करायची झाली तर राम पाटोळे असतील, वैभव पाटोळे असतील आणि त्यांचे सहकारी असतील, जे नियोजन आणि जे 2 महिन्या अगोदरची मेहनत ते जे करतात ना, त्याला तोड नसते. ऍक्च्युली ग्राउंड बनवण्यामागे किती मेहनत असते आणि मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे. जर तुम्ही इतक्या टीम खेळवता आणि लीग खेळवता तर बाकीचे विषय, क्रिकेट सोडून बाकीचे विषय पण आपल्याला हँडल करायचे असतात. ते सर्व हँडल करून आणि आपले जर मॅचचे नियोजन वेळेला झाले तर मग त्या आयोजकांना कौतुकाची थाप मिळत असते. तर मला वाटतं आजपर्यंत, आजचा हा दुसरा दिवस आहे पण आम्ही सलग तिसरा पर्व खेळतोय. आजपर्यंत मला वाटत नाही कुठला असा गालबोट लागलेला या स्पर्धेवर. त्याच्यामुळे आम्हाला आणि पर्यायाने आमच्या टीमला या ग्राउंडवर खेळण्यास आम्ही नेहमी उत्सुक असतो. नक्कीच चांगली कामगिरी देखील तुम्ही गतवर्षी, त्याच्या आदल्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये केली होती. खूप चांगली स्पर्धा. या मॅच मध्ये काय निर्णय असेल? पहिला सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल, काय टीम मध्ये चेंजेस? नाही, आम्ही आहे तोच संघ खेळवणार आहोत आणि आम्ही नाणेफेक जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण निर्णय घेतोय. त्याच्या मागे स्ट्रॅटेजी वगैरे असं की जी आम्ही लाईन आणि लेंथ पकडले त्या हिशोबानेच आम्ही समोरच्या संघाला कमी धावा रोखण्यात मजल मारण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक वैभव. शुभेच्छा तुझ्या संघाला. जाऊयात विरा स्पोर्ट्स नडगाव संघाचा संघनायक आपल्यासोबत उपस्थित आहे. पहिली मॅच खेळताय SPL मध्ये. गतवर्षी देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होतात, यावर्षी देखील अजून दर्जेदार आयोजन पाहताय. आयोजनाविषयी काय म्हणाल आणि प्रथम फलंदाजी करायची तर मॅचच्या स्ट्रॅटेजी विषयी काय म्हणाल? आयोजनाविषयी बोलायचं झालं तर राममामा आणि शेंद्रूनचे जे पोरं आहेत ते जर चांगले आहेत आणि आम्ही इथं रोजच प्रॅक्टिस करतोय. स्ट्रॅटेजीचं बोलायचं झालं तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळे काय बेनिफिट असेल? हां असेल ना, आम्ही प्रॅक्टिस तर इथंच करतोय. आता बघू मॅचमध्येच बघायला भेटेल. येस, शुभेच्छा असेल तुझ्या संघाला देखील. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ इट टू. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना असतील. तर टॉस बॉक्स मधून असा निर्णय येतोय की रमेश स्पोर्ट्स क्लब साडगाव संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते विरा स्पोर्ट्स नडगाव टीमला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे सज्ज आहेत रिकी खाडे सर, आणि मॅच मध्ये जाऊयात जिथे टार्गेट चेस करायचं आहे जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाला आणि त्याच्या समोर फाईट करतो तो जय मल्हार तूते टीम. सत्याहत्तर धावांचं टार्गेट आहे. नक्कीच साडगाव संघाचे संघमालक मुकेश विषे आणि शिवाजी भेरे, नक्कीच त्यांचं योगदान साडगाव संघाला लाभतंय. संघमालक त्यांचं सुद्धा साडगाव संघाच्या वतीनं या ठिकाणी समर्थन असेल. 77 धावांचं टार्गेट आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2020 एक मानाची स्पर्धा. प्रत्येक संघाला एक सूचना असेल की या तालुक्यातील अशी दुसरी स्पर्धा असेल की सिलेक्टेड ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये उत्तम नियोजन, DRS ही जी प्रणाली आहे ती आपल्याला उपलब्ध आहे. एक DRS प्रत्येक इनिंग मध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे आपण त्या सुविधेचा वापर करून घ्यायचा आहे. प्रत्येक संघाला सूचना असेल, कारण लेग बिफोर विकेट त्या विकेटसाठी DRS या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळून, सर्व नियम पाळून आपण खेळाचा आनंद घ्यायचा. आणि जी भगवी खेळपट्टी आहे, सॉरी भगवी जी पट्टी आहे त्या पट्टीला कोणी टच करायचं नाहीये, कारण हे उत्तम ग्राउंड ते सजवण्यासाठी, ते डेकोरेट करण्यासाठी अनेक जणांची मेहनत लागलेली आहे. आपण कृपया सहकार्य करायचं आहे. त्या पट्टीला कृपया प्रेक्षकांनी स्पर्श करायचा नाहीये. 77 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल तुते संघाचा, आणि ते चेस करण्यासाठी GD अँड हिज टीममेट्स तयार असतील, यात काही शंका नाहीये. या सामन्याची पंचगिरी करतात निरंजन सावंत सर आणि मुन्ना पठाण सर. नावाजलेले असते पंच की सुनील भोंडिवले साहेब यांची टीम खेळतीये गोकुळगाव संघ. त्यांचं योगदान या SPL साठी लाभलंय, त्यांचं सुद्धा लक्ष या सामन्याकडे असेल.
या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, पर्व तिसरा आहे. आदरणीय रामजी पाटोळे, आदरणीय वैभवजी पाटोळे, जितू पाटोळे त्यांचे सर्व सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून साकार होत असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. हे पर्व जरी तिसरं असलं तरी दिवसेगणिक या स्पर्धेची जी उंची आहे ती वाढत चालली आहे, लोकप्रियता आहे ती वाढत चालली आहे. कारण शहापूर तालुका म्हटला की क्रिकेट रत्नांची खाण आहे. 77 धावांचं टार्गेट घेऊन मैदान उतरली जोडी जेडी. पहिला चेंडू सामना करतोय दिगंबर पांढरे या गोलंदाजाचा. सुंदर फ्लिक दिसतोय लेग साईडच्या दिशेनं, चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय जेडीला. पंच धावा किती? 2च धावा. नक्कीच चौकाराच्या दिशेनं चेंडू होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तुते संघाकडनं पहिला चेंडू गोलंदाजी करतोय द मॅन फ्रॉम तुते, द ऑलराऊंडर पर्सनॅलिटी दिगंबर पांढरे. सुंदर फलंदाजी करून आता मात्र गोलंदाजी चुनूक दाखवण्यासाठी सज्ज असेल दिगंबर पांढरे. चांगला असा ड्राईव्ह दिसतो त्या ठिकाणी सर्कल मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण तुते संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडनं. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली 2 धावा. 77 धावांचं टार्गेट आहे गोकुळगाव संघासमोर. व्हॉट अ शॉट. अतिशय सुरेख फटका. एक इनोव्हेटिव्ह शॉट बघायला मिळाला जेडी यांच्या बॅट मधनं. चेंडू जातोय, पंचाचा इशारा, सीमा रेषेपार चौकार. शेंद्रुने गावानं चषक ठेवला SPL नावाचा. नक्कीच उत्तम असं संगीत संयोजन. दरवर्षी एक नवीन गीत आपल्याला SPLच्या रूपाने ऐकायला मिळत आहे. ख्यातीच एक मानाची स्पर्धा. नक्कीच नियोजनात्मक, प्रत्येक आघाडीवर नियोजन. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस असं म्हटलं जात आहे. पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातोय, यष्टीरक्षक चूक करतोय, चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. पंचांचा इशारा. नक्कीच धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. 4 चेंडू मध्ये 10 धावा, 2 चौकार बघायला मिळाले जीडीएच्या बॅट मधनं. दिगंबर पांढरे नशिबाची साथ मिळत नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी, परंतु जेडी तंत्रशुद्ध असा खेळाडू, फलंदाज, ऑलराऊंडर याची ख्याती आहे असा जेडी गोकुळगाव संघासाठी तारणारा ठरतोय. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्याची सज्ज असेल दिगंबर पांढरे. पुन्हा एकदा वॉड कमिटमेंट, सुरेख फटका, चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेनं. 4 धाव मिळत आहेत गोकुळगाव संघाला. धन्यवाद. अतिशय सुरेख फटकेबाजी. शेंद्रुन प्रीमियर लीगचं वैशिष्ट्यच आहे की उत्तमोत्तम खेळाडू शहापूर तालुक्यामध्ये घडवण्याचं एक उत्तम प्लेग्राऊंड असेल. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दोन्ही बाजूला खेळाडू कक्ष असतील, उत्तम लाईव्ह प्रक्षेपण असेल गौरव सावंत यांच्या आणि त्यांच्या टीम कडनं, उत्तम संगीत संयोजन असेल भरत गुंडा आणि कुणाल घोडविंदे यांच्या मार्फत. त्याचबरोबर इतर क्षेत्रात सुद्धा चांगला असा प्रकारचा आता मात्र चांगला असा चेंडू, ब्लॉक होलचा मारा, ऑफसाईडच्या दिशेनं यॉर्कर चेंडू आणि या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. मी म्हटलं होतं उत्तम प्रकारचं नियोजन. समालोचनात सुद्धा कोणत्याही प्रकारची कमी नाही. क्वालिफाईड असे समालोचक जगदीश तारमळे असतील आणि ज्यांच्या आवाजात आपण कालच्या दिवसात समालोचन अनुभवलं, शिवव्याख्याते रमेश शिंदे सर यांचं सुद्धा या व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी मी रिकी खाडे स्वागत करतोय. अतिशय सुरेख असं समालोचन, प्रत्येक चेंडूचा जो आवाका आहे, प्रत्येक प्रेक्षकाच्या काळजाचा ठोका चुकवणार समालोचन रमेश शिंदे सर आणि जगदीश तारमळे यांच्याकडनं आपल्याला अनुभवास मिळतंय. पहिल्या षटकाच्या सहमतीनंतर गोकुळगाव संघाची धावसंख्या होतीये 14 धावा. 77 धावांचा टार्गेट आहे. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल गोकुळगाव संघाची.
अतिशय सुरेख सुरुवात. आणि जेडी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत गोकुळगाव संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे हवी होईल यात काही शंका नाहीये. त्याची विकेट महत्वाची असेल तू ते संघाला. दुसरा गोलंदाज येतोय गोकुळगाव संघासाठी. म्हटलं होतं की प्लॅनिंग महत्वाचं असते. प्रत्येक खेळाडूला जर बात करायचं असेल तर बॉडी लँग्वेज महत्वाची, त्या खेळाडूचा अभ्यास करणं महत्वाचं, नक्कीच प्रॅक्टिस सुद्धा महत्वाची. प्लॅन असलेला मूर्ख हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला सुद्धा हरवू शकतो. प्लॅनिंग महत्वाचं असतं. दुसरा गोलंदाज प्रशांत तुते संघासाठी फलंदाजी करतोय. विकास सुंदर फटका, बॅकफुटवर पंच करण्याचा प्रयत्न, सर्कलमध्ये तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. नक्कीच रमेश शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं शब्दसुमनाने मी स्वागत करतोय. विकास गोलंदाजी दुरा सांभाळतोय, सॉरी प्रशांत गोलंदाजी दुरा सांभाळतोय तुते संघासाठी. चांगला असा पंच केला, पॉइंटच्या दिशेनं, थर्ड मॅनच्या दिशेनं चेंडू जातोय, सीमारेषा दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु 4 धावा मिळत आहेत. पंचांना विनंती करतोय की खेळाडूंना एक सूचना करायची आहे की खेळपट्टीवर धावू नका कृपया, याची नोंद घ्यायची प्रत्येक फलंदाजानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास, सुरेख फटका या चेंडूवर बघायला मिळाला. आता मात्र डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न, काहीसा इनोव्हेटिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. दोन्ही फलंदाजांना सूचना आहे पुन्हा एकदा, आयोजकांच्या वतीनं सुद्धा आणि पंचांच्या वतीनं सुद्धा, की खेळपट्टीवर आपण धावू नका कृपया. सुरेख कमबॅक करतोय हा गोलंदाज प्रशांत. दुसऱ्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर आता मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या 18. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी, फलंदाजी अतिशय सुरेख असं नियोजन. जर क्रिकेटचं स्पंदन जिंकायचं असेल तर सर्व आघाड्यांवर कामगिरी चांगली होणे आवश्यक असते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास. सुरेख फटका, आता मात्र सर्कल मध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, या चेंडूवर एक धाव मिळते गोकुळगाव संघाला. स्ट्राइक रोटेट करतायत हे दोन्ही फलंदाज. जेडी पुन्हा एकदा स्ट्राइकचा भार सांभाळतायत. या एका धावेनं धावसंख्या पोहोचतीये 19 धावा. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे विकेट कमावण्यात यश मिळत नाहीये ते तुते संघाला. 77 धावांचं टार्गेट गोकुळगाव संघासमोर आहे आणि ते टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल तुते संघाचा. टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करावी लागेल. जर जिंकायचं असेल तर आपलं कौशल्य पणास लावावं लागेल दोन्ही संघांना, कारण दोन्ही संघांची आज या स्पर्धेतील सुरुवात आहे. सुरुवात महत्वाची असते, श्री गणेश महत्वाचा असतो. टीम मीटिंग नकोय, वेळ वाचवायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. दोन्ही संघ कृपया सहकार्य करा, कर्णधार सहकार्य करा. जेडी स्ट्राइक सांभाळताय, लेफ्ट हँड बॅट्समन. गोलंदाजी करतोय प्रशांत. 10 चेंडूवर चांगल्या प्रकारचा फटका, या ठिकाणी मात्र झेल होऊ शकतो नाही, परंतु कलेक्शन सुंदर आहे क्षेत्ररक्षकाकडनं. 2 धाव मिळत आहेत गोकुळगाव संघाला. धावसंख्या 2 वाढतीये, धावसंख्या होतीये 21 धावा. आमचे स्कोरर मित्र सतीश पाटोळे उत्तम सेवा देत आहेत. नक्की स्कोरर हा आत्मा असतोय प्रत्येक सामन्याचा, कारण कॅल्क्युलेशन महत्वाचं असतं. आमचे गौरव सावंत सर असतील, त्यांची टीम असेल, चांगल्या प्रकारचं नियोजन, व्यवस्थापन आणि त्यांचं कौशल्यपणास लावतायत. प्रत्येक चेंडूचा याची देही याची डोळा प्रात्यक्षिक प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जेडी असेल. आता मात्र जेल होऊ शकतो. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. एक मोठा धक्का बसतोय गोकुळगाव संघाला जेडीच्या रूपानं. जेडी माघारी परततोय.
यानंतरचा होणारा सामना वीरा स्पोर्ट्स नाडगाव वर्सेस रमेश स्पोर्ट्स साडगाव. आणि साडगाव संघ होऊ शकला नाहीये, परंतु आता मात्र फ्री टूर लक्ष असेल प्रमोदचं. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहन पांढरे गोलंदाजी करतायत. सुरेख फटका, लाजवाब फटका, चाबूक शॉट, परंतु तेवढ्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ कमिटमेंट, सुरेख क्षेत्ररक्षण. या चेंडूवर मात्र 2 धावा घेण्यात यश मिळत आहेत गोकुळगाव संघाला. धावसंख्या 2 न वाढते, धावसंख्या होतीये 24 धावा. नेरुली संघाचे संघनायक दिनेशजी वाखरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. ओ चांगला फटका, चेंडू गगनाला भिडतोय, सलामी देतोय, सीमा रेषे पार, षटकार, 6 धावा. साडगाव संघाचे संघमालक शिवाजी दादा भेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. एसपीएलच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. प्रमोदच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दणदणीत षटकार, डोळ्यांचं पारणं फेडावा असा फटका होता. या 6 धावांनी धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. 30 धावा, 77 धावांचा टार्गेट आहे. एक मॅनेजमेंट, एक प्लॅनिंग आवश्यक आहे दोन्ही संघांना. दिगंबर पांढरे आता मात्र आपल्या गोलंदाजाला काहीचा कानमंत्र देताना. रोहन पांढरे गोलंदाजी करतायत, प्रमोद स्ट्राईक सांभाळतोय. सुरेख फटका, सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेनं. झेल होऊ शकला असता पण एफर्ट्स कमी पडले. चेंडू देतो जातोय सीमा रेषे पार. पंचांचा इशारा, चौकार, 4 धावा गोकुळगाव संघ. धन्यवाद सुनील भोंडिवले साहेब यांचा संघ खेळतोय गोकुळगाव संघ. नक्कीच एसपीएल चे मार्गदर्शक. नक्कीच रोहन पांढरे संघर्ष करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. गेल्या वर्षीच्या गोलंदाजीमध्ये धार दिसली होती, ती धार मात्र कुठेतरी त्याची उणीव जाणवतीये या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये.
3 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा दिल्या त्या रोहन पांढरे यानं. धावसंख्या 34 धावा, 77 धावांचं टार्गेट आहे. सुरेख सुरुवात गोकुळगाव संघ. प्रमोद त्याच्या बॅट मधनं आग ओकतोय. सुरेख 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 चेंडू. आता मात्र कमबॅक करतोय रोहन. धाव चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयश मिळतंय या फलंदाजाला. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 34. नक्कीच टार्गेट समोर आहे. ध्येय जर समोर असेल तर प्रयत्न करायला सुद्धा मजा वाटते. ते प्रयत्न महत्वाचे आहेत. प्रत्येक आघाडीवर फलंदाजीवर पार्टनरशिप महत्वाची असते आणि ती पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते या ठिकाणी गोकुळगाव संघाच्या फलंदाजाकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन पांढरे. सुरेख फटका या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने कार्पेट शॉट दिसतोय. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल तेवढ्याच सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 35 धावा. आतापर्यंत अवघी 1 विकेट मिळते. ती विकेट म्हणजे जेडीची, परंतु पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होतीये प्रमोद आणि विकास या 2 फलंदाजांच्या दरम्यान. नक्कीच प्रमोद आणि विकासची ही जोडी चांगल्या प्रकारची पार्टनरशिप आतापर्यंत बघायला मिळाली. ती पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न असेल रोहन या गोलंदाजाचा. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख टप्पा, यॉर्कर चेंडू म्हणावा लागेल. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचतीये 35 धावा. 1 गडी बाद, 35 धावा गोकुळगाव संघ. घाई करायची. या मॅचला खूप वेळ लागलाय. पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. चौथं षटक घेऊन येतात गोलंदाज पुन्हा एकदा दिगंबर पांढरे, अनुभवी असे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा दिल्या होत्या, कारण ते पॉवर प्लेचं षटक होतं. आता सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे. आता मात्र ज्या चुका पहिल्या षटकामध्ये झाल्या होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न असेल दिगंबर पांढरे यांचा. संघ अडचणीत आहे, कारण चांगल्या या सन्मानजनक धावसंख्येकडे आगेकूच करतोय. टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न करतोय. प्रमोदची विकेट महत्वाची असेल तो ते संघासाठी. प्रमोद एक चांगला षटकार बघायला मिळाला प्रमोदच्या बॅट मधनं. या षटकातील पहिला चेंडू दिगंबर पांढरे गोलंदाजी करतायत. अतिशय सुरेख स्ट्रेट ड्राइव्ह दिसतोय. व्हॉट अ शॉट. वन बाउंस ओव्हर द रो फॉर 4 रन्स. पंचांचा इशारा, 4 धावा. मी म्हटलं होतं प्रमोदची विकेट महत्वाची आहे. प्रमोद त्याच्या बॅट मधनं आग ओकतोय. 4 धाव मिळतात गोकुळगाव संघाला. नक्कीच प्रत्येक संघ हा तयारी करून आलेला आहे. चांगला असा फटका पुन्हा एकदा. चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेनं, चौकाराच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. या चेंडूवर 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु अवघ्या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या होतीये 41 धावा. पेपरवर जरी टीम मोठी दिसत असली, तू ते नावाजलेले गोलंदाज फलंदाज जरी असले तरी गोकुळगाव संघ डार्क हॉर्स संघ आहे, कारण त्यांच्यामध्ये एक अस्त्र आहे जेडी नावाचं. त्यांचा कानमंत्र आहे प्रत्येक खेळाडूला, आणि त्याचं व्यवस्थित नियोजन होत आहे प्रमोदच्या मार्फत. सुरेख फटका, चेंडू सलामी देतोय षटकाराचा. खणखणीत दणदणीत षटकार, 6 धावा. प्रमोद इज ऑन फायर. 6 धावा मिळत आहेत या चेंडूवर. दिगंबर पांढरे नावाजलेले गोलंदाज, परंतु त्यांच्या गोलंदाजीवर भरपूर समाचार घेत आहेत या ठिकाणी प्रमोद धिरडे. अतिशय सुरेख फलंदाजी.
6 धावांनी धावसंख्या वाढतीये. स्कोर गोज ऑन 47 रन. 30 धावांची गरज आहे. ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवर जाऊन आता मात्र निर्धाव चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडू विकेट्सची गरज आहे तो ते संघाला. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 4थं षटक प्रगती आहे. 7 षटकांचा खेळ आहे. 77 धावांचं टार्गेट. चांगला असा कव्हर ड्राईव्ह प्रमोदच्या बॅटमधनं. वन बाउन्स. पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतो. अतिशय दर्जेदार प्रकारचं प्रात्यक्षिक फलंदाजीचं दिसतंय प्रमोदच्या बॅटमधनं. 4 धावा. जिंकणारे तर बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो. विजेते वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतात. नक्कीच आपल्या कौशल्यावर काम करत असतात. ते स्किल बॅटिंग मध्ये दिसतंय. फक्त षटकारावर अवलंबून न राहता चांगल्या प्रकारचे कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतात. चांगल्या प्रकारचं प्लेसमेंट बघायला मिळतंय. अतिशय क्लासिकल फटके या फलंदाजाच्या बॅटमधनं बघायला मिळतात. प्रमोद या बॅटमधनं अतिशय सुरेख फलंदाजी. या चेंडूवर 1 धाव मिळते. धावसंख्या होती आहे 52 रन्स. संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. आता मात्र अवघ्या 25 धावांची आवश्यकता आहे. विशाल भोईर यांनी या ठिकाणी आम्हाला या SPL साठी पाण्याची व्यवस्था, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. चांगल्या प्रकारचं योगदान आहे. अनेक सहकार्याचे हात प्रांजल ॲक्वा यांच्यातर्फे पाण्याची सोय आहे. त्यांचं सुद्धा स्वागत, आभार असतील. 3 षटकांमध्ये 18 चेंडू 25 धावांची गरज. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. प्लस पॉइंट असा आहे की गोकुळगाव संघाचा एकच गडी बाद झालेला आहे. त्यांच्याकडे विकेट्स खूप आहेत आणि त्याच दर्जाची फलंदाजी होती आहे प्रमोद कडनं आणि विकास कडनं. पार्टनरशिप महत्वाची आहे. ती पार्टनरशिप या ठिकाणी दिसतीये गोकुळगाव संघासाठी. 18 चेंडू 25 धावा. नक्कीच दिगंबर पांढरे आता मात्र प्रत्येक खेळाडूला कानमंत्र द्यावा लागेल, कारण 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ, द गेम ऑफ अनसर्टेनिटी. या सामन्याची पंचगिरी करतायत मुन्ना पठाण सर आणि निरंजन सावंत सर. अतिशय उत्कृष्ट असे पंच. प्रत्येक खेळाडूला सूचना आहे की DRS प्रणाली उपलब्ध आहे लेग बिफोर विकेट साठी. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी धुरा सांभाळतोय. चांगला असा फटका. आता मात्र लो फुलटॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दिगंबर पांढरे यांच्याकडनं. 1 धाव मिळते या चेंडूवर. समीकरण बदलत आहे. 17 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. विकास आणि ही प्रमोदची जोडी सुरेख कामगिरी करते गोकुळगाव संघासाठी. विकास मात्र आग ओकतोय त्याच्या बॅटमधनं. रोहन नक्कीच पंचांचा डॉटचा इशारा. या षटकातील 1 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 53. 24 धावांची आवश्यकता आहे. उलटा चेंडू. चेंडूचा समाचार घेतोय फलंदाज. चेंडू पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 2 धाव मिळत आहेत गोकुळगाव संघाला. धावसंख्या 2 वाढते. स्कोर गोज ऑन 55 रन्स. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. फक्त एकच गडी बाद करण्यात यश मिळालंय. तो गडी होता जेडी. परंतु कोणत्याही प्रकारची जेडीची उणीव जाणवली नाही, कारण प्रमोद आणि विकास ही जोडी अभेद्य जोडी आतापर्यंत कामगिरी करते. विकेट महत्वाची आहे तो ते संघाला. डगआउट मधून कमेंट करायची नाहीये, कृपयाची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास.
सुरेख सुरेख ऑफ साईडच्या दिशेने ड्राईव्ह दिसतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. प्रमोद आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या होतीये 56 धावा. नक्कीच मी म्हटलं मगाशी की क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ, काहीही होऊ शकतं. गोलंदाजीला तेवढी धार आणावी लागेल. लोहनच्या कौशल्याला त्याला दाद द्यावी लागेल. नक्कीच गोलंदाजी महत्वाची असेल तो ते संघासाठी. परंतु प्रमोद समोर एक भिंत म्हणून उपस्थित आहे. पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशेनं पॉइंटच्या वरनं मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा. नक्कीच मी म्हटलं की विश्वास, आत्मविश्वास, कुठेतरी ती कमतरता दिसते या गोलंदाजांमध्ये. अतिशय सुरेख फलंदाजी. वैयक्तिक 35 धावांवर खेळतोय प्रमोद. अतिशय सुरेख. त्यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकार. लाजवाब फटकेबाजी. तेरा चेंडू आणि 35 धावांवर खेळतोय प्रमोद. अतिशय सुरेख फलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन. आता मात्र कमबॅक करतोय रोहन. अशाच प्रकारच्या चेंडूंची गरज आहे. यॉर्कर चेंडू व्हेरिएशन महत्वाचं आहे. व्हेरिएशन जर केलं, आपल्या कौशल्यावर जर काम केलं, अचूक टप्पा लाईन अँड लेंथ वर जर काम केलं तरच मात्र आपण निर्धाव चेंडू टाकू शकता. आपल्या संघासाठी कामगिरी करू शकता. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. प्रमोद अजूनही मैदानावर तळ ठोकून बसलाय. सुरेख सुरेख ड्राईव्ह ऑफसाईडच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 61 धावा. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 16 रन रिक्वायर्ड इन जस्ट 12 डिलिव्हरीज. घाई करायचे ग्रुप डिस्कशन नको. 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा होणारा सामना विरा स्पोर्ट्स नडगाव वर्सेस रमेश स्पोर्ट्स साडगाव. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. नडगाव संघानं साडगाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यानंतरचा होणारा सामना विरा स्पोर्ट्स नडगाव वर्सेस रमेश स्पोर्ट्स साडगाव. कृपया खूप वेळ झाला या सामन्याला. तब्बल आतापर्यंत 70 ते 75 मिनिटांचा वेळ होऊन गेलाय. प्रत्येक इनिंग 35 मिनिटांमध्ये संपवायचे असते. अजून बरेच सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. 6वं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज दीक्षित. दीक्षितला नक्कीच ते क्षितिज भेदावं लागेल. प्रमोद या गोल फलंदाजाची विकेट महत्वाची असेल तो ते संघाला. 12 चेंडू 16 धावा. एक रोमांचक अवस्थेत पोहोचलेला सामना. समोर स्ट्राईकवर आहे प्रमोद. खूप शॉर्ट बॉल होता आणि या चेंडूवर चांगल्या प्रकारची विकेट मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु कमिटमेंट छान आहे. एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. या चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत गोकुळगाव संघाचे 2 फलंदाज. धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होतीये 63 धावा. अजूनही 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कॅचेस विन द मॅचेस. झेल टिपावे लागतील. क्षेत्ररक्षण करावं लागेल. विकेट्स मिळवावे लागतील तो ते संघाला. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. व्हॉट अ कॅच. सुंदर झेल. एक वादळी खेळी संपुष्टात येते. प्रमोद बॅक टू द पेव्हलियन. एक मोठा धक्का बसतोय गोकुळगाव संघाला. एक मोठा धक्का बसतोय गोकुळगाव संघाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 63. 14 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
नक्कीच गोलंदाजी टिचून करावी लागेल. नवीन फलंदाज येतोय निखिल. नितेश अजूनही विकास मैदानात आहे. सुंदर गोलंदाजी करतोय. चांगल्या अशी ऍक्शन दिसते या गोलंदाजाची. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफच्या दिशेनं फटकावलेला चेंडू सर्कल मध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते या चेंडूवर. नक्कीच आता मात्र प्रत्येक रन्स महत्वाची असेल. ती वाचवण्याचा प्रयत्न असेल तुते संघाचा. नक्कीच धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या 64 धावा. 13 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू बुमरा ज्याप्रमाणे गोलंदाज करतोय. भारतीय क्रिकेटचा एक हिरा जसप्रीत बुमरा याप्रमाणे ऍक्शन दिसते या गोलंदाजाची. एक वेगळ्या प्रकारची बॉलिंग दिसते गोलंदाजाची. 8 चेंडू 13 धावा. संघर्ष करतोय हा फलंदाज. आता मात्र भरकटलेला मारा. एक धाव महत्वाची आहे. एक्स्ट्राच्या रूपाने पंचांचा इशारा येतो. दोन्ही हात हवेमध्ये. पुन्हा पठाण सर वाईटचा इशारा. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होतीये 65 धावा. आता मात्र समीकरण बदलतंय. 8 चेंडू 12 धावा. सुंदर फटका त्या ठिकाणी. रोहन तैनात. वॉट अ कॅच. सुंदर कमिटमेंट आणि कमबॅक करतो या ठिकाणी तुतेज संघ. एक मोठा धक्का बसतोय. नितेशच्या रूपानं गोकुळगाव संघ अडचणीत. 7 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक अवस्थेत पोहोचलेला सामना. 7 चेंडू 12 धावा. आता मात्र गोलंदाजी तेवढी कौशल्यपूर्ण होणं गरजेचं. परंतु गोकुळगाव संघ या सामन्यामध्ये हावी होता. परंतु आता मात्र काहीसा बॅकफुटला दिसतोय. 7 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज येतोय सचिन. बुमरा स्टाईल गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. चांगल्या प्रकारे लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतात. दिगंबर मांढरे तैनात आहेत. एक धाव मिळते चेंडूवर. चांगल्या प्रकारचं कलेक्शन. एकच धाव मिळते. आता मात्र गोलंदाजी ताकदीची होणं गरजेचं. 6 चेंडू 11 धावा. गोकुळगाव संघाला सुद्धा तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना. खूप वेळ झाला या सामन्याला. जवळजवळ कृपया सहकार्य करा. खूप वेळ झाला या सामन्याला. 6 चेंडू आणि 11 धावा. प्रत्येक क्रिकेट रसिकाचं जो प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतोय, ग्राउंड मधून असेल, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असेल, प्रत्येक प्रेक्षक 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. समोर फलंदाज आहे सचिन भोंडिवले. त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडवर विकास हा फलंदाज जो सलामीला आला होता. एक हाती किल्ला लढवतोय. 6 चेंडू 11 धावा. स्लोवर वनचा मारा. व्हेरिएशनचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं. नक्कीच या ठिकाणी पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक धाव मिळते चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपानं. धावसंख्या 1 न वाढते. 5 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. नक्कीच व्हेरिएशन महत्वाचं आहे. ग्रुप डिस्कशन नको. ग्रुप डिस्कशन आज्ञाला पेनल्टी बसेल. दोन्ही संघांना पेनल्टी बसेल पुढच्या सामन्यामध्ये. 5 रनची पेनल्टी बसेल. आयोजकांची सूचना आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
विकास हो चांगला असा फटका एक साईडच्या दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तैनात हो चांगल्या प्रकारचा कमिटमेंट वॉट अ कमिटमेंट चांगला असा एफर्ट दिसतोय क्षेत्ररक्षकाकडनं परंतु 2 धावा मिळत आहेत गोकुळगाव संघाला धावसंख्या 2 न वाढतीये धावसंख्या होते 69 धावा आता मात्र समीकरण बदलत आहे 4 चेंडू 8 धावा प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडू 8 धावा विकास अजूनही मैदानात हो पंचांचा इशारा येतोय दोन्ही हात हवेमध्ये मुन्ना फटांसर वाईट चेंडू 4 चेंडू 7 धावा अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला सामना 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे हॅलो हो सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू निर्धाव चेंडू समीकरण बदलत आहे 3 चेंडू 7 धावा एक एक निर्धाव चेंडू काळजाचा ठोका वाढवतोय गोकुळगाव संघाच्या सर्व प्रेक्षकांचा परंतु विकास अजूनही मैदान आहे सलामीचा फलंदाज मैदानात आहे फुलटॉस चेंडू चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे हो मिस द अपॉर्च्युनिटी नो चेंडू दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये कारण जिंकता जिंकता फ्री हिट मिळतोय डीआरएस नो साठी नो चेंडू साठी हायटेड नो साठी डीआरएस आहे रेफरल आहे चेक करायचंय थर्ड अंपायर नक्कीच झेल महत्वाचा होता झेल सुटला कॅचेस विन द मॅचेस कारण सामना अशा अवस्थेत आहे की त्या ठिकाणी एक सुद्धा क्रिकेटमध्ये आमचे रमेश सर म्हणतात की चुकीला माफी नाही एक चूक किती महत्वाची असते किती महागात पडू शकते ते आता वेळच ठरवेल नो चेंडू हायटेड नो बॉल आहे हा डीआरएस मध्ये पण समजतंय की वेस्टच्या वर चेंडू आहे पंचांशी वाद घालू नका कृपया सहकार्य करा क्वालिफाईड पंच आहेत आपल्याकडे टेक्नॉलॉजी सुद्धा आहे डीआरएस घेऊ शकता आपण प्रत्येक संघाला हायटेड नो साठी एक डीआरएस आहे जी नोंद घ्यायची आहे आता मात्र समीकरण बदलत आहे 4 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडू 4 धावा नक्कीच तोंडातला घास खेचून घ्यावा त्याप्रमाणे अवस्था झाली आहे तू ते संघाची सुरेख फटका सुरेख फटका सुरेख फटका चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत आता मात्र समीकरण बदलत आहे 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे नक्कीच अशोक गुंड यांच्याकडनं एसपी साठी शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल त्याची नोंद घ्यायची दोन्ही संघांना विनंती नक्कीच तुते संघ कुठे तरी या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करताना दिसला होता परंतु तो नो चेंडू आणि 2 धावा सामन्याचं पारड झुकलं ते गोकुळगाव संघाकडे अजूनही काही होऊ शकतं 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस करताना या ठिकाणी आता मात्र ब्रह्मास्त्र काढावं लागेल या गोलंदाजाला
हो झेलू शकतो. वॉट अ कॅच. एक एक चेंडू काळजाचा ठोका वाढवतो विकास. बॅक टू द पेवलियर. एक चेंडू 2 धावांची गरज. थँक्यू. चेंडू द्यायचा आहे. आयोजक चेंडू द्यायचा आहे. दोन्ही संघ लक्षात घ्या, तब्बल 90 मिनिटं खर्च केली. जिथे 7-7-14 वर तुम्हाला दिलेत, 5 मिनिटं एका ओव्हरला. तुमची मॅच 70 मिनिटात समाप्त व्हायला पाहिजे. या मॅचला तब्बल 90 मिनिटं, 20 मिनिटं एक्स्ट्रा गेली आहेत. एक बॉल 2ची आवश्यकता. 1 रन जरी काढला तरी मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. टाय मॅच झाली तर मॅच सुपर ओव्हर मध्ये लक्षात घ्यायचं. नक्कीच अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचला सामना. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. चेंडू दिला जातोय. स्ट्राईक सांभाळतोय सचिन. सचिनला मात्र नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. क्रिकेट मधला देव ज्याचं नाव सचिन तेंडुलकर, त्याच नावाला साजेशी खेळी करावी लागेल. सचिन भोंडिवले या फलंदाजाला. आकाश नॉन स्ट्राईक सांभाळतोय. गोलंदाजी सुरेख होतीये. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तुषार. एक चेंडू 2 धावांची गरज. गोकुळगाव संघ सर्व प्रेक्षकांच्या नजर या चेंडूवर. एक चेंडू आणि 2 धावा. चूक अशी केली की त्या चुकीचा फायदा गोकुळगाव संघाला झाला. अतिशय स्लोवर वनचा मारा होता. बॉल आणायचं. फिल्डर बॉल आणायचंय. ठीक आहे, चला उतरायचंय. यानंतरचं समालोचन रमेश शिंदे सर करतील. या ठिकाणी उपस्थित असलेले सुनील सांबरे सर. लक्षात घ्यायचे, ज्या 2 संघाची मॅच आहे त्यांना पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या मॅच पासून नियम आहे की त्या दोन्ही संघांनी पॅव्हिलियनच्या इथून जायचंय डगआउट मध्ये. कुठूनही घुसायचं नाही, अदरवाईज पॅनल्टी मिळेल. मधून टीम गेली तिला 5 धावांची पॅनल्टी. आडलून आल्यास 5 धावांची पॅनल्टी. आणि साडगाव संघ तुम्हाला नियम आहे पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅच पासून नियम आहे. पॅव्हिलियन पासून नियम आहे. पॅव्हिलियन पासून इथून व्यासपीठाजवळच तुम्ही प्लेइंग 11 घेऊन डगआउट जायचं, नाहीतर 5 धावांची पॅनल्टी. आणि हा पहिल्या दिवसापासून नियम आहे. तुम्ही लाईव्ह देखील बघत असाल, मॅच पासून हा नियम आहे. आणि प्रत्येक टीमला एक सूचना आहे. हा पहिला मॅच पासून हा नियम आहे. साडगाव संघ सहकार्य करायचा. सामनावीराचा पुरस्कार जातोय प्रमोद धिरडे. येस, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अतिशय दर्जेदार बॅटिंग मधल्या फळीमध्ये गेली प्रमोद धिरडे. मॅन ऑफ द मॅच यायचे आपण व्यासपीठावर. उत्कृष्ट फलंदाजी. आणि विरा स्पोर्ट्स नडगाव संघ आपण देखील व्यासपीठात जवळूनच जायचं, एंट्री करायची. नियम स्पर्धेचा लक्षात घ्या. यापुढे सूचना दिली जाणार नाही, डायरेक्ट 5 धावांची पॅनल्टी. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते. तर प्रमोद धिरडेला या ठिकाणी व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. उत्कृष्ट इनिंग त्याच्या माध्यमातून रोमहर्षक सामना विजयी झाले ते